मित्रांनो, सिमेंटच्या जंगलात राहून काचेच्या खिडकीतून बाहेर पाहताना कधीतरी असं वाटतं ना, की आपण काहीतरी खूप मागे सोडून आलोय. पैशाच्या शर्यतीत पळताना मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हुरूर कायम असते. ते हुरूर म्हणजेच आपलं गाव. गाव म्हणजे फक्त सातबाऱ्याचा उतारा किंवा नकाशावरचा एक टपका नसतो. गाव म्हणजे एक जिवंत भावना असते. शहरात घरं असतात, पण गावात माणसं असतात. जिथे घराचे दरवाजे कुलूप लावण्यासाठी नाही, तर कुणाची तरी वाट पाहण्यासाठी उघडे असतात. आमच्या गावात ना, सुखापेक्षा जास्त माणसांचीच गर्दी असते. कुणा एकाच्या घरी सुख असो किंवा दुःख, अख्खं गाव धावून येतं. शहरात शेजाराचा माणूस आजारी असेल तर शेजाऱ्याला पत्ता नसतो, पण गावात एकाच्या घरातून भाजीचा सुवास सुटला तर अख्ख्या गलीतल्या पानात ती भाजी वाढली जाते. हे असं असतं माणसांचं गाव. ती चिंचेची झाडं, तो विहिरीचा कट्टा आणि सायंकाळी मंदिराच्या घंटानादासोबतच येणारा तुळशीचा तो सुवास, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मातीचा गंध. शहरातल्या महागड्या अत्तरालाही लाजवेल असा सुवास त्या पहिल्या पावसाच्या मातीत असतो, जिथे नात्यांमध्ये भेसळ नसते आणि संवादात खोटेपणा नसतो. आज आपण खूप मोठे झालोय, सुशिक्षित झालोय, शहरात सेटल झालोय, पण खरं सांगू, कितीही कमावलं तरी गावाची ती शांतता पैशाने विकत घेता येत नाही. जमेल तेव्हा वर्षातून एकदा का होईना आपल्या गावी नक्की जा, कारण जिथे कोणीतरी म्हातारे डोळे तुमच्या येण्याची वाट पाहत असतात. शेवटी काय, जग फिरा, पण स्वतःची माती आणि गावची माणसं कधीच विसरू नका. मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या गावची आठवण आली का? तुमच्या गावासोबतची तुमची सगळ्यात सुंदर आठवण कोणती, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गावच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला एकदा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.